नमस्कार सर्व दर्शकांचं मी पद्माकर पाटील हार्दिक स्वागत करतो। हॉटेल साई प्रसादम विरुद्ध व्हेरिटो इंजिनिअरिंग हा सामना सुरू आहे। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक चांगला फटका खेळलेला आहे, चौकार मिळवलेला आहे फलंदाजाने। आदित्य पाटील यांनी हॉटेल साई प्रसादम संघाकडून चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे। पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू शॉट कव्हर क्षेत्रात खेळलेला आहे। एकेरी धाव घेतलेली आहे आदित्य पाटील यांनी। 5 धावा ज्ञानेश पाटील आता स्ट्राईकला असतील। गोलंदाजी करतायत समाधान पाटील। आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग तिसरे पर्व। मराठा प्रीमियर लीग चोपडा तिसरे पर्व आणि हे सामने खेळले जात आहेत चोपडा येथे महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील महाविद्यालय चोपडा अर्थात MG कॉलेज मैदान। याच दरम्यान एक धाव मिळते हॉटेल साई प्रसादम 6 धावा आणि यावेळेस आदित्यने सिंगल काढलेले आहे त्यामुळे 7 धावा ज्ञानेश सामना करतील समाधान यांचा। खराब चेंडू शॉट ऑफ लेंथ शॉट कव्हर क्षेत्रात मिसफील्ड आणि 1 धाव। 8 धावा झालेल्या आहेत। माननीय श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य प्रायोजक। फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे। स्वप्नील पाटील या चेंडूला अडवत आहेत। दरम्यान 1 धाव। पहिलं षटक संपलेलं आहे। 9 धावा हॉटेल साई प्रसादम विरुद्ध व्हेरिटो इंजिनिअरिंग। व्हेरिटो इंजिनिअरिंग वर्सेस साई प्रसादम या दोन संघांच्या दरम्यान मराठा प्रीमियर लीगच्या चौथ्या दिवशीचा पहिला सामना रंगतोय आणि या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य प्रायोजक माननीय श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा। ट्रॉफीचे प्रायोजक रोहित दादा निकम फाउंडेशन, आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुउद्देशीय संस्था भारडू। बॉलिंग एंडचे प्रायोजक श्री ललित पाटील अर्थात बंटी। यावेळी चेंडू हवेत शॉट कव्हरच्या क्षेत्ररक्षकापासून दूर 1 धाव घेतलेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाकारलेली, दुसरी धाव फलंदाजाने। आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुउद्देशीय संस्था भारडू, ललित पाटील गोलंदाजी एंडचे प्रायोजक। फलंदाजी एंडचे प्रायोजक ॲग्रिकॉस ॲग्री इनपुट श्री बापूराव पाटील चौगाव, श्री PB पाटील रावसाहेब प्लेयर डगआउट चे प्रायोजक बळीराजा सीड्स हे सुद्धा आहेत प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक। ज्ञानयोग फाउंडेशन। चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट बाय द अंपायर। हा चेंडू गेलेला 1 धाव मिळते। ज्ञानयोग फाउंडेशन भोजन कक्षाचे प्रायोजक श्री PB पाटील रावसाहेब आणि बळीराजा सीड्स या स्पर्धेच्या प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक। टॉस का बॉस संदीप इंग्लिश अकॅडमी चोपडा। यावेळेस मात्र आत्मघातकी धाव आणि फलंदाजाला परतावा लागेल। खराब कॉलिंग, समन्वयाचा अभाव, पहिला बळी। व्हेरिटो इंजिनिअरिंग भूषण दादा बाविस्कर हातेडकर या स्पर्धेचे यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर्स। श्री एजन्सीज धुळे, न्यू मातुश्री टेंट हाऊस अँड डेकोरेटर्स, हॉटेल साई प्रसादम, सूर्या इरिगेशन एजन्सी, नीलांजन हॉटेल अँड लॉन्स,
श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा केंद्र चोपडा, स्वराज्य वॉरियर्स, ज्ञानयोग फाउंडेशन चुंचाळे, रोहित दिलीपराव निकम फाउंडेशन, व्हेरिटो इंजिनिअरिंग, आबासाहेब बीबी पाटील बहुउद्देशीय संस्था भारडू, सुनील आबा पाटील वाळकी, श्री शांताराम शालिग्राम पाटील रुखंडखेडा, धनश्री इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट फॉर एव्हरीवन. खराब चेंडू, शॉर्ट ऑफ लेन चेंडू. स्वप्नील पाटील या चेंडूला अडवतायत. एक धाव मिळते फलंदाजाला. विशाल फर्टिलायझर, चैतन्य फूड्स, ग्रीन ग्लोब, बायोटेक्नॉलॉजीज, कृषी मित्र फार्म सर्व्हिसेस, पवार कन्स्ट्रक्शन कंपनी या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. गुंजन इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेस सुनील पाटील, धनंजय पाटील. लेगस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कळ घेतलेली आहे आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पंचांचं बोट आकाशाकडे, याचा अर्थ फलंदाजाला परतावा लागेल डगआउटकडे. संदीप इंग्लिश अकॅडमी, एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील, स्वर्गीय आबासाहेब वता पाटील फाउंडेशन चुंचाळे, बळीराजा सीड्स, पी.बी. पाटील रावसाहेब, आबासाहेब श्री शांताराम भावलाल पाटील फाउंडेशन, ज्ञानयोग फाउंडेशन, दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील महाविद्यालय चोपडा, सातपुडा ॲग्रो ट्रेडर्स, हायटेक कॉम्प्युटर्स, शारदा मॅथ्स परिवार, व्हेरिटो इंजिनिअरिंग, डॉक्टर अमोल पाटील बालरोग तज्ज्ञ, प्रगती
पण आवी नाही चुत्या त्याला आत्ता ना होणार ना.
पुन्हा एकदा सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. काही तांत्रिक कारणामुळे आम्ही आपल्याशी संपर्क स्थापित करू शकलो नव्हतो. तांत्रिक अडचण या ठिकाणी दूर झालेली. दरम्यान झेल हवेत आणि सुटलेला आहे. हॉटेल साई प्रसादम संघाची धावसंख्या 50 पार करत आता 54 धावांवर पोहोचलेली आहे. 3 गडी बाद 7वं षटक सुरू आहे. योगेश पाटील आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं 7वं षटक घेऊन आलेले आहेत. प्रीतम आणि सूर्यकांत पाटील फलंदाजी करतायत. सूर्यकांत पाटील 13 चेंडूत 21 धावा काढून फलंदाजी करतायत. मराठा प्रीमियर लीग तिसरे पर्व आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवशीचा पहिला सामना खेळला जातोय. हॉटेल साई प्रसादम वर्सेस व्हेरिटो इंजिनिअरिंग. व्हेरिटो इंजिनिअरिंग या स्पर्धेचे यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर्स. तर आपण एकदा आपल्या सन्माननीय प्रायोजकांकडे नजर टाकूया. पवार कन्स्ट्रक्शन कंपनी PCC या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. श्री एजन्सीज धुळे, न्यू मातोश्री टेंट अँड डेकोरेटर्स, हॉटेल श्री साई प्रसादम प्युअर व्हेज, सूर्या इरिगेशन एजन्सी, नीलांजन लॉन्स अँड हॉटेल, श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा केंद्र चोपडा, स्वराज्य वॉरियर्स, ज्ञानयोग फाउंडेशन चुंचाळे, श्री रोहित दिलीपराव निकम फाउंडेशन, व्हेरिटो इंजिनिअरिंग, आबासाहेब BB पाटील बहुउद्देशीय संस्था भाडू, सुनील आबा पाटील वाळकी, श्री शांताराम शालिग्राम पाटील रुखणखेडा, धनश्री इन्व्हेस्टमेंट, विशाल फर्टिलायझर, चैतन्य फूड्स, ग्रीन ग्लोब बायोटेक्नॉलॉजीज, कृषी मित्र फार्म सर्व्हिसेस. गुंजन इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेस, PB पाटील रावसाहेब, बळीराजा सीड्स, विचार आधुनिक शेतीचा, आबासाहेब श्री शांताराम भाऊलाल पाटील फाउंडेशन, ज्ञानयोग फाउंडेशन चुंचाळे, दादासाहेब डॉक्टर सुरेश महाविद्यालय चोपडा, सातपुडा ॲग्रो ट्रेडर्स, हायटेक कॉम्प्युटर्स, शारदा मॅथ्स परिवार, व्हेरिटो इंजिनिअरिंग, डॉक्टर अमोल पाटील बालरोग तज्ज्ञ, प्रगती हॉस्पिटल, राजे संभाजी चौक मित्रमंडळ, तुषार ऑटो पार्ट्स, दादासाहेब पिरन नाटू पाटील फाउंडेशन. अष्टविनायक अकॅडमी, मनोज जाधव आणि अरविंद जाधव, यावेळी चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेने. योगेश पाटील चेंडू अडवत आहेत. दरम्यान 1 धाव मिळते. यानंतरचा सामना असेल तुषार ऑटो पार्ट्स विरुद्ध ज्ञानयोग फाउंडेशन. शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू या चेंडूला अडवतोय. दरम्यान 1 धाव फलंदाज पूर्ण करतोय. धावसंख्या 57 धावा, 4 गडी बाद. 8वं षटक सुरू आहे. अवी पाटील गोलंदाजी करतायत. त्यांचा सामना करतील मच्छिंद्र. उभे उभे खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षक स्वप्नील पाटील यांच्या हातात गेलेला आहे. स्वप्नील पाटील यांच्यावर नजर असतील. काल अतिशय उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केलेली होती, परंतु इतक्या चांगल्या कामगिरी नंतर सुद्धा ते आपल्या संघाला विजय प्राप्त करून देऊ शकलेले नाही. यावेळेस यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी. 6वा
माफ करा, पाचवा फलंदाज आता तंबूत परततोय हॉटेल साई प्रसादम संघाचा. हॉटेल साई प्रसादम, शाकाहारी जेवणाची उत्तम सोय. हॉटेल साई प्रसादम. निरंजन पाटील आपण बघू शकतो मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा सांभाळत आहेत, सीमेचं रक्षण करतायत. शॉट मिड विकेटला आपण बघू शकतो गोविंद. वाईड लॉंगॉनला योगेश पाटील जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. पुढचा चेंडू अवी यांचा. बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. षटकातला आता शेवटचा चेंडू असेल. 57 धावा 5 गडी बाद. 8व्या षटकातला शेवटचा चेंडू अवी पाटील करतील आणि त्यांचा सामना करतील अजय. डाऊन द ग्राउंड चांगला फटका. वाईड लॉंग ऑफ कडे चेंडू जातोय. धाव मात्र फलंदाजाने घेतलेली नाही आणि ती का घेतलेली नाही हे समजायला मार्ग नाहीये. 8 षटकांची समाप्ती. 57 धावा 5 गडी बाद. थोडी खाली घ्या. चला, सूर्यकांत पाटील यांनी एक धाव का घेतलेली नाही तर जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न असेल आणि जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी जोडण्याचा प्रयत्न असेल. 15 चेंडूत 22 धावा काढून खेळतायत. योगेश पाटील यांचा स्लोअर वन चेंडू. या चेंडूला उडवलेला आहे निरंजन पाटील यांनी. झेल टिपलेला आहे डीप मिड विकेट सीमारेषेवर. योगेश पाटील यांनी पहिला गडी टिपलेला आहे. 57 धावा 6 गडी बाद. सूर्यकांत पाटील कॉट, निरंजन पाटील बोल्ड, योगेश पाटील. श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. दादासाहेब रोहितराव निकम या स्पर्धेचे ट्रॉफी स्पॉन्सर्स. बॉल स्पॉन्सर्स आबासाहेब सुनील पाटील वाळकी. धनश्री इन्व्हेस्टमेंट श्री राहुल पाटील. मुख्य प्रवेशद्वाराचे प्रायोजक. यावेळेस या चेंडूला वाट बघितली आणि टोलवलेलं आहे. लॉंगॉनच्या दिशेने फंबलिंग झालेली. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. बिर्याणी हाऊस सेल्फी पॉइंटचे प्रायोजक आणि षटकारांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, तर चौकारांचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा. सातव्या विकेटचं पतन भावेश सोनवणे यांना परतावं लागेल. योगेश यांनी या षटकात 2 बळी घेतलेले आहेत. भूपेंद्र यांनी चांगला झेल टिपलेला आहे. गुरुकृपा सेल्स निलेश पाटील आणि चैतन्य फूड्स, ॲडव्होकेट कुलदीप पाटील, सनी दादा या स्पर्धेतील आमचे स्लीव प्रायोजक. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू. योगेश पाटील यावेळेस चेंडूला गती देत नाहीये. एकूण माफ करा 60 धावा झालेल्या आहेत. 7 गडी बाद.
आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग चोपडा तिसऱ्या पर्वाचा थरार. आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवशीचा हा पहिला सामना. पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू. अत्यंत चतुराईने मारा करतायत योगेश पाटील. बॅटची कड घेतलेली आहे. यष्टीरक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट झालेली नाहीये, त्यामुळे फलंदाज सुरक्षित असेल. एकच धाव मिळते. 9 षटकांची समाप्ती. हॉटेल साई प्रसादम संघाची धावसंख्या 61 धावा, 7 गडी बाद. व्हेरिटो इंजिनिअरिंग व्हर्सेस हॉटेल साई प्रसादम या दोन संघांच्या दरम्यान मराठा प्रीमियर लीगच्या चौथ्या दिवशीचा पहिला सामना आपण बघत आहात. तुषार ऑटो पार्ट्स आणि ज्ञानयोग फाउंडेशन दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचंय. दरम्यान हा उत्तुंग षटकार सरळ समालोचन कक्षाच्या वरती आलेला आहे आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव, नारायणराव पाटील. अजय पाटील यांच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. हॉटेल साई प्रसादम संघाची धावसंख्या 67 धावा. बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ यष्ट्यांवर धडकलेला आहे. विकेटचं पतन. 9वा फलंदाज तंबूत परततोय, माफ करा 8वा फलंदाज तंबूत परततोय. समाधान पाटील यांचा पलटवार आपल्याला बघायला मिळालेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आणि पुढच्या चेंडूवर दांडी गुल केलेली त्यांनी फलंदाजाची. 67 लॉस ऑफ 9 आफ्टर 9.2. उमेश पाटील नवीन फलंदाज. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू फाईन लेगच्या दिशेने वन बाउन्स चौकार. अजय जनरल स्टोअर, हॉटेल सुनीता, रायबा इव्हेंट हे होर्डिंग आपण बघत आहात. त्या होर्डिंगकडे हा चेंडू गेलेला आहे. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक विवेकानंद वसंतराव पाटील, स्वर्गीय आबासाहेब वता पाटील फाउंडेशन, शिक्षण महर्षी चुंचाळे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिली धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. आणि हा चौकार. शांतारामदादा पाटील, रुखणखेडा चौकारांचे प्रायोजक. नो बॉलचा इशारा. चला, स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दरम्यान आपण 3 क्षेत्ररक्षक उभे करू शकत नाही. लेग ट्रॅप ज्याला आपण म्हणतो तो लेग ट्रॅप पंचांनी अचूक खेळलेला आहे आणि नो बॉल दिलेला आहे. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यावेळेस चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. लॉंगॉनच्या दिशेने योगेश पाटील चेंडू अडवत आहेत. एक धाव.
77 शेवटची जोडी मैदानात. षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. या डावातला आणि या षटकातला हा शेवटचा चेंडू. पुल करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न आहे, धावबाद व्हावं लागेल फलंदाजाला. हॉटेल साई प्रसादम या संघाने प्रथम फलंदाजी करीत असताना आपल्या निर्धारित 10 षटकात हॉटेल साई प्रसादम संघाने प्रथम फलंदाजी करीत असताना आपल्या निर्धारित 10 षटकात 9 गडी बाद 77 धावा केलेल्या आहेत. आणि व्हेरिटो इंजिनिअरिंग या संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर त्यांच्या समोर लक्ष्य असेल 78 धावांचं, 78 रन्स टू विन. The essential in water treatment, chemical blending, and sludge holding and mixing. Chemical dosing pumps and skids, metering pump. Engineered for precision, built to last. Whether diaphragm, plunger, or screw, every pump delivers accuracy up to plus or minus 1%. Repeatability to plus or minus 3%. Performance confirm API 675 standard. Complete chemical injection packages, customized dosing solutions that fuel power plants, treat water systems, and support global oil and gas operations. Our energy is trusted by India's most critical institutions: ISRO, BARC, NTPC, IOCL, BHEL, offering solutions to international clients like British Petroleum, Shell USA, Aramco, ADNOC, KOC, Babco, and more. Approved by leading consultants: Daster, STC, EIL, Wapcos, Toyos, Miyakon, PDIL, Avant-Garde, and more. Integrating into landmark projects by global giants: Reliance, L&T, IOCL, HPCL, Nayara, Adani, Tata, Wipro, and many more. With systems running across continents like European, African, American, Australian, and entire Asia, including Asian, Middle East, and beyond. Burrito powers operations in over 30 plus countries. Our technology speaks a universal language: precision, performance, progress. At Burrito, engineering is not just what we do, it's what we perfect. Every agitator tested, every pump calibrated, every system commissioned with care. Our people are our power. A team of 200 plus people that believes in building smarter, delivering faster, thinking beyond. Burrito Engineering Private Limited isn't just moving fluids, we're moving industries forward. We engineer, we empower, we elevate. Burrito Engineering Private Limited. Engineering precision, empowering progress. Every drop treated, every molecule moved, every industry advanced. In the quiet hum of precision engineering, a silent force drives the world forward. That force is Burrito Engineering Private Limited.
What began as a vision to solve complex mixing and dosing challenges has grown into a global name synonymous with reliability, innovation, and impact. From the heart of India, we are building technologies that shape the future of industries worldwide. With 2 state-of-the-art manufacturing units spanning 26,000 to 50,000 square feet, Burrito stands equipped to deliver engineering excellence. पहिला चेंडू शॉट ऑफ लेंथ पुल केलेला आहे. 1 धाव मिळते. अठ्ठ्याहत्तर धावांचं लक्ष असेल व्हेरिटो इंजिनिअरिंग या संघासमोर. स्वप्नील पाटील आता स्ट्राईकला असतील. कौस्तुभ यांनी आत्ताच आपलं खातं उघडलेलं आहे, स्वतःचं सुद्धा आणि संघाचं सुद्धा. शरद सनीर गोलंदाजी करतायत. यावेळेस उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. फलंदाज लाईन आणि लेंथ समजू शकलेले नाहीयेत. पुन्हा एकदा शरद सनीर आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॅकफुटवर जाऊन ड्राईव्ह केलेला आहे. शॉर्ट कव्हर क्षेत्रात चेंडू जातोय. दरम्यान फलंदाज 1 धाव घेत आहेत. स्वप्नील आपलं खातं उघडतायत. 2 धावा. दोनही फलंदाजांनी आपलं आपलं खातं उघडलेलं आहे. डावखुरे फलंदाज. कौस्तुभ स्ट्राईकला. शरद यांचा हा शॉट ऑफ गुडलँड चेंडू. या चेंडूला उडवलेलं आहे आणि पहिला गडी बाद होतोय व्हेरिटो इंजिनिअरिंग संघाला. 2 धावांवर पहिला झटका लागतोय. कौस्तुभ यांना परतावा लागेल. कौस्तुभ कॉट. आदित्य बोल्ड. शरद सनीर. यानंतरचा पुढचा सामना खेळला जाईल तुषार ऑटो पार्ट्स विरुद्ध ज्ञानयोग फाउंडेशन. या संपूर्ण स्पर्धेतील हा 18वा सामना असेल आणि 4थ्या दिवशीचा दुसरा सामना. पंकज यांनी 2 धावा घेत आपलं खातं उघडलेलं आहे. फुलटॉस चेंडू. स्क्वेअर ऑफ द विकेट. अतिशय सुंदर फटका. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमारेषेकडे या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवू शकलेले नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतोय चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक श्री शांतारामदादा पाटील रुखणखेडा.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर व्हेरिटो इंजिनिअरिंग 8 धावा 1 गडी बाद. यावेळेस स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. घणाघाती काउंटर अटॅक सुरू केलेला आहे फलंदाजाने. चौकार येतोय. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेचा पूर्ण फायदा उचलण्याचा प्रयत्न असेल फलंदाजी करणाऱ्या संघाचा. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्लॉट मधला चेंडू होता आणि या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. मिड ऑफ सर्कलच्या आत होता त्यामुळे या फटक्यात रिस्क नव्हती. फक्त मिड ऑफला क्लिअर करायचं होतं. चौकार किंवा षटकार मिळणारच होता. मिळालेला आहे चौकार. श्री शांतारामदादा पाटील रुखणखेडा चौकारांचे प्रायोजक. स्वप्नील पाटील यांच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. यानंतर स्मार्ट क्रिकेट. चतुराईने एक धाव घेतलेली आहे. रिस्की ठरू शकली असती. पंकज सर क्रीजमध्ये पोहोचलेले. डायरेक्ट हिट जर असती तर मात्र तिसऱ्या पंचांकडे जावं लागलं असतं. स्क्वेअर लेग पंच अविनाश बंगाळ यांना. अविनाश बंगाळ स्क्वेअर लेग पंच अविनाश बंगाळ सर आणि योगेश भाकरे सर अतिशय उत्तम कामगिरी करताना या संपूर्ण स्पर्धेत. आणि स्टायलिस्ट मॅन फ्रॉम नाशिक मिस्टर मयूर सोनोने सर हे सुद्धा आता काही वेळातच मैदानात दाखल होतील. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू थोडासा खाली राहिलेला आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू 13 धावा. दुसरे षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं शेवटचं षटक. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या थांबलेली आहे 13 धावा. या षटकातला 5वा चेंडू भावेश सोनवणे यांचा. सामना करतील पंकज सर. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट कट केलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा कॉल आलेला आहे आणि यावेळेस मात्र दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. थ्रो मध्ये जेवढी ताकद असायला हवी होती तितकी ताकद या थ्रो मध्ये दिसलेली नाहीये. थोडासा जर वेगवान थ्रो असता तर मात्र स्वप्नील यांना परतावं लागलं असतं. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होते व्हेरिटो इंजिनिअरिंग संघाची 15 धावा 1 गडी बाद. षटकातला शेवटचा चेंडू. लास्ट बॉल ऑफ द पॉवर प्ले. या षटकातला आणि या पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू. कृपया धाव घेताना विकेटच्या खाली धावायचंय आणि पंचांचं थोडंसं ऐकलं तर काही हरकत नाहीये. वाईडचा इशारा आलेला आहे. अतिरिक्त धाव मिळते. मित्रांनो काल रात्री थोडासा पाऊस झालेला होता त्यामुळे विकेट थोडंसं ओलं आहे. त्यामुळे फलंदाजांनी पंचांचं ऐकायचं आहे आणि विकेटच्या खाली धाव घेताना विकेटच्या खालून धावायचंय. सहकार्य करायचंय. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू. चांगला फटका. डीप कव्हर सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. आणि या चौकाराचे प्रायोजक श्री शांताराम दादा पाटील रुखणखेडा. आपण बघू शकतो एक शॉर्ट पिच चेंडू आणि ऑफस्टंपच्या बाहेर. आणि निरंजन पाटील असे चेंडू सोडणार नाहीयेत. एक उत्कृष्ट शैलीदार फलंदाज म्हणून निरंजन पाटील यांची ओळख आहे. दुसरे षटक संपलेलं आहे. पॉवर प्लेचा चांगला फायदा उचललेला आहे. 20 धावा 1 गडी बाद. 2 षटकांची समाप्ती. भावेश सोनवणे यांनी या षटकात 12 धावा दिलेल्या आहेत. 78 धावांचं लक्ष असेल व्हेरिटो इंजिनिअरिंग या संघासमोर.
कृषी मित्र सर्व्हिसेस अजय पाटील रुखनखेडा हे सुद्धा आपले सन्माननीय प्रायोजक आहेत. शरद यांनी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. निरंजन सोनवणे यांना धावपत करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु थोडासा अंगलट आलेला आहे. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात लेगबाईची एक धाव मिळालेली आहे. आता निरंजन स्वतः स्ट्राईकवर. तुषार ऑटो पार्ट्स या संघाचे संदीप पाटील जर मैदानात असतील तर कृपया समालोचन कक्षात यायचंय. संदीप पाटील, तुषार ऑटो पार्ट्स. यावेळेस पंचांच्या निर्णयाची वाट बघावी लागेल. बॅटची कड घेऊन चेंडू पायावर आलेला होता. एक धाव मिळते. धाव संख्या 22, द लॉस ऑफ 1. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू, डॉट बॉल. लेग स्टंपकडे जाणारा हा चेंडू फुल टॉस होता. वाईडचा इशारा आलेला आहे पंच योगेश भाकरे सरांचा. यावेळी चेंडू हवेत आणि सरळ भावेशच्या हातात. डीप मिड विकेट सीमारेषेवर भावेशने झेल टिपलेला आहे. स्वप्नील पाटील यांना परतावा लागेल. दुसरा फलंदाज तंबूत परततोय. तेवीस धावा, 2 गडी बाद. कर्णधार स्वप्नील पाटील यांच्या बॅटमधून आलेला आहे हा षटकार. अतिशय उत्कृष्ट फलंदाज म्हणून स्वप्नील पाटील यांची ओळख आहे. व्हेरिटो इंजिनिअरिंग संघाचे कर्णधार. षटकाराने त्यांनी आपलं खातं उघडलेलं आहे आणि या षटकारांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. तिसरं षटक संपलेलं आहे. 29 धावा, 2 गडी बाद, 42 चेंडू आणि 49 ची आवश्यकता. दरम्यान दिनेश पवार सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दिनेश पवार अर्थात डीपी अण्णा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
मयूर चंद्रकांत पाटील, प्रधानमंत्री जन औषधी स्वस्त औषधी केंद्र, गुरुदत्त मेडिकल. धनराज तानकू पाटील, मातोश्री सप्लायर्स. सुनील पाटील, संचालक गुंजन एजन्सी चोपडा. डॉक्टर श्रीकांत पाटील, श्री विवेकानंद पाटील, श्री सयाजीराव कापडणेकर, शिक्षण महर्षी स्वर्गीय आबासाहेब वता पाटील फाउंडेशन चुंचाळे. श्री राहुल पाटील, संचालक धनश्री इन्व्हेस्टमेंट. दिनेश विठ्ठलराव पाटील, पोलीस पाटील, मौजे हिंगोणे, तालुका चोपडा. आशीर्वाद अर्थ मूव्हर्स. श्री भवानी टिंबर अँड फर्निचर, श्री बापू पाटील. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात, डॉट बॉल. श्री बापूराव पाटील चौगाव, संचालक ॲग्री कॉस ॲग्री इनपुट, विशाल फर्टिलायझर. श्री निलेश पाटील गोरगावले, संचालक गुरुकृपा सेल्स चोपडा. श्री संदीप पाटील सर, संचालक संदीप इंग्लिश अकॅडमी चोपडा. श्री पी बी पाटील रावसाहेब. श्री राकेश शांताराम पाटील वडगाव, शांताराम भावलाल पाटील फाउंडेशन. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू, डॉट बॉल. श्री निरंजन सोनवणे हातेड, व्हेरिटो इंजिनिअरिंग. श्री नितीन पवार, श्री परेश पाटील, स्वराज्य वॉरियर्स. श्री प्रभाकर पाटील सर, संचालक श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा केंद्र. श्री मनोज सनेर, विक्की डॉक्टर हातेड, श्री एजन्सीज धुळे. श्री दिव्यांक सावंत, अध्यक्ष राजे संभाजी चौक मित्रमंडळ चोपडा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, बॅकफुटवर गेलेले, पुल केलेला, एक धाव मिळते. स्ट्राईकला असतील स्वप्नील. श्री किशोर पाटील चहार्डी, संचालक हॉटेल साई प्रसादम, धरणगाव रोड चोपडा, प्युअर व्हेज रेस्टॉरंट. श्री वसंत पाटील रावसाहेब धुपे बुद्रुक, दादासाहेब पिरन नाटू फाउंडेशन. श्री शरद पाटील चोपडा, संचालक मातोश्री टेंट अँड डेकोरेटर्स. यावेळी चांगला चेंडू, शॉट मिड विकेटच्या दिशेने चेंडू टोलवलेला. मातोश्री टेंट हाऊस बद्दल जर सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे जे काही शुभ कार्य असतात त्यासाठी आपण संपर्क साधू शकतात. मातोश्री टेंट हाऊस, सन्माननीय श्री शरद पाटील चोपडा. आणि या मैदानाची जी सजावट आहे, संपूर्ण या मैदानाचं डेकोरेशन ज्यांनी केलेलं आहे त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते मातोश्री टेंट अँड डेकोरेटर्स श्री शरद पाटील यांना. यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर्स श्री भूषण कांतीलाल बाविस्कर हातेड, व्हेरिटो इंजिनिअरिंग. ऑफ्टमच्या बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, भैयासाहेब ॲडव्होकेट श्री संदीप सुरेश पाटील ज्यांच्यामुळे हे अतिशय उत्कृष्ट मैदान आपल्याला प्राप्त झालेलं आहे या स्पर्धेसाठी. तर भैयासाहेब श्री संदीप सुरेश पाटील यांचा आम्ही आभार मानतो. दादासाहेब रवींद्र दंगल पवार काझीपुरा, पवार कन्स्ट्रक्शन कंपनी अर्थात PCC हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने डीप मिड विकेटचा खेळाडू धावतोय, चेंडू अडवतोय, एकच धाव मिळते. संदीप चार षटकांची समाप्ती, 33 धावा 2 गडी बाद. निरंजन सोनवणे
12 चेंडू 15 धावा, तर स्वप्नील पाटील 2 चेंडू 7 धावा. षटकाराने आपलं खातं उघडलेलं होतं, त्यानंतर 1 धाव घेतलेली. जास्त संधी त्यांना मिळालेली नाहीये. गोलंदाजीला आलेला आहे ज्ञानेश पाटील. डीप कव्हर क्षेत्रात भावेश चेंडू अडवतोय. 1 धाव मिळते. तुषार ऑटोपाट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या चौकाराचे प्रायोजक शांतारामदादा पाटील रुखणखेडा. यावेळेस खराब चेंडू. भरपूर वेळ होता फलंदाजाकडे. हो, यावेळेस आगळा वेगळा प्रकार आपल्याला बघायला मिळालेला आहे मैदानाच्या आत. पाच षटकांच्या समाप्तीनंतर व्हेरिटो इंजिनिअरिंग 38 धावा 2 गडी बाद. तीस चेंडू आणि 40 ची आवश्यकता. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक श्री विवेकानंद वसंतराव पाटील, शिक्षण महर्षी स्वर्गीय आबासो वोता पाटील फाउंडेशन, चुंचाळे. उमेश पाटील गोलंदाजीला आलेले. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू शॉट मिड विकेटच्या दिशेने अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. धाव मात्र मिळत नाहीये. निर्धाव चेंडूने उमेश यांना पोहोचू शकलेले असते
पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव. एकोणचाळीस धावा. उत्कृष्ट फटका, षटकार मिळतोय आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर घुसून या चेंडूला स्क्वेअर लेग कडे पोहोचवलेलं आहे. यावेळेस पुन्हा एकदा आगळा वेगळा प्रकार बघायला मिळालेला आहे. स्वप्नील जी पाटील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता, घुटना टेक फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यशस्वी झालेले नाहीयेत फलंदाज. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. पुन्हा एकदा उमेश पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, स्वप्नील जी पाटील स्ट्राईकला. आणि स्वप्नील पाटील सारख्या फलंदाजाला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा षटकार आलेला आहे. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील जळगाव. आणि या षटकाराने अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. व्हेरिटो इंजिनिअरिंग संघाचा 51 धावा, 6 षटकांची समाप्ती, 2 गडी बाद. 24 चेंडू 27 ची गरज. यावेळेस मात्र हवेच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न होता निरंजन सोनवणे यांचा आणि तो प्रयत्न फसलेला आहे. चेंडू सरळ डीप मिड विकेट सीमारेषेवर टिपला गेलेला आहे. अठ्ठावन्न धावा, 3 गडी बाद, 6.2 षटकांचा खेळ झालेला आहे. 10 षटकांचा सामना, 78चं आव्हान.
चांगला फटका. हा पुल एकाच धावेसाठी खेळलेला फटका होता. स्वप्नील आता स्ट्राईकला असतील. इनफॉर्म फलंदाज आणि आत्ताच डावखुरे पंकज सर अर्थात निरंजन सोनवणे बाद झालेले आहेत. आणि पंकज सर यांच्या रूपात एक मोठा मासा गळाला लागलेला आहे. हॉटेल साई प्रसादम संघाच्या लॉंगलेग कडे चेंडू गेलेला आहे. एक धाव मिळते. व्हेरिटो इंजिनिअरिंग संघाची धावसंख्या या एका धावेने वाढते. 59 धावा, 3 गडी बाद. समाधान पाटील आणि स्वप्नील पाटील फलंदाजी करतायत. ओ या ठिकाणी बॅटची कड घेतलेली होती आणि यष्टीरक्षकाचा अतिशय चांगला प्रयत्न होता. प्रयत्नांना संपूर्ण मार्क्स मिळतील. आणि या ठिकाणी जर स्वप्नील हे जर ट्रॅप झाले असते तर मात्र व्हेरिटो इंजिनिअरिंगचा संघ संकटात सापडू शकला असता. कारण की मागच्या सामन्यात आपण बघितलं असेल दोन्ही स्वप्नील अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत होते, चांगली भागीदारी करत होते आणि त्या दोघींच्या आउट होण्यानंतर मात्र त्यांना हा सामना जिंकता आलेला नव्हता. 7 षटकांची समाप्ती, 62 धावा, 3 गडी बाद. समाधान पाटील आणि स्वप्नील पाटील फलंदाजी करतायत. 18 चेंडूंमध्ये 16ची आवश्यकता. 18 चेंडू 16 धावा. जोरदार अपील होते परंतु पंचांवर कुठलाही असर नाहीये. यानंतरचा पुढचा सामना तुषार ऑटो पार्ट्स विरुद्ध ज्ञानयोग फाउंडेशन, त्यानंतर साई अकॅडमी विरुद्ध सातपुडा ॲग्रो, पिलन ऑटो पाटील फाउंडेशन वर्सेस सूर्या इरिगेशन एजन्सीज, श्री एंटरप्राइजेस धुळे विरुद्ध शिवस्वराज्य वॉरियर्स. आणि आजच्या दिवशीचा शेवटचा सामना असेल राजे संभाजी चौक मित्रमंडळ विरुद्ध प्रगती हॉस्पिटल. तर सर्व संघांच्या खेळाडूंना विनंती असेल जे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले आहेत की आपण वेळेवर हजर राहायचे. फ्लायटेड चेंडू लॉंगांच्या दिशेने टोलवलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण भावेचं. एक धाव मिळतीये. स्ट्राईकला असतील कर्णधार स्वप्नील. चांगला चेंडू, फ्लायटेड चेंडू, निर्धाव चेंडू. 13 चेंडू 14 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. दरम्यान अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आदित्य चेंडू अडवत आहे डीप स्क्वेअर लेग कडे. एकच धाव मिळते. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील स्वप्नील. 12 चेंडू आणि 13ची आवश्यकता. प्रोफेसर भूषण पवार आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम. चला वेळेचं भान ठेवायचंय आणि पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयार व्हायचंय. तुषार ऑटोपार्ट संघाचा निखिल
निखिल कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे यायचे. आणि पहिला षटकार आलेला आहे स्वप्नीलच्या बॅटमधून या षटकातला. आणि आता 6 धावांची गरज. 7 धावांची गरज, माफ करा. आणि स्वप्नील ज्या पद्धतीने फलंदाजी करतात ते जर आपण बघितलं तर याच षटकामध्ये हा सामना संपू शकतो. तेहतीस धावांवर फलंदाजी करतायत स्वप्नील. आणि आता संघाला जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. वाईडचा इशारा. 6 धावांची आवश्यकता. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर. 1 धाव मिळते. त्र्याहत्तर धावा झालेल्या आहेत. 5 धावांची गरज. भावेशचा हा चेंडू, या चेंडूला टोलवलेलं आहे ते काऊस कॉर्नरकडे. आदित्य यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. स्वप्नील पाटील स्ट्राईकला. दोन धावांची आवश्यकता. इनसाइड एज. डॉट बॉल. नऊ षटकांची समाप्ती. 76 धावा, 3 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू आणि 2 ची आवश्यकता. भावेशचा चांगला प्रयत्न आणि व्हेरिटो इंजिनिअरिंग संघाने हा सामना जिंकलेला आहे. वेल डन व्हेरिटो इंजिनिअरिंग.
Every drop treated, every molecule moved, every industry advanced. In the quiet hum of precision engineering, a silent force drives the world forward. That force is